Hello students. Today we are going to deal with Huygens wave theory and the points which are related to Huygens wave theory, that is primary and secondary sources of light, wavefront and its types, Huygens principle and progress of plane and spherical wavefront. तर सर्वप्रथम आपण पाहूया प्रायमरी सोर्सेस कुठल्या सोर्सेसनं म्हटलं जातं. तर प्रायमरी सोर्सेस कुठल्या सोर्सेसला म्हणायचं? द सोर्सेस विच इमिट्स लाईट ऑफ देअर ओन आर कॉल्ड ॲज प्रायमरी सोर्सेस. ओके, जे सोर्सेस स्वतः लाईट निर्माण करतात त्या सोर्सेसना प्रायमरी सोर्सेस असं म्हटलं जातं. आता लाईट, प्रत्येक सोर्स हा लाईट वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. त्याच्यातला पहिला जो आहे, कशामुळे लाईट तयार होऊ शकते, तर तो जो सोर्स आहे तो हाय टेम्परेचरला असेल तर तो लाईट इमिट करू शकतो. सेकंड वन, द इफेक्ट ऑफ करंट बिंग पास्ड थ्रू देम. एखाद्या सबस्टन्समधून आपण करंट पास केला तर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि त्याच्यापासून आपल्याला लाईट इमिट झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर केमिकल किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन्स जर एखाद्या ठिकाणी होत असतील तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला लाईट क्रिएट झालेली बघायला मिळते. असे जे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसना प्रायमरी सोर्सेस असं म्हटलं जातं. आपल्याला डिफाईन करायचं असेल प्रायमरी सोर्स तर आपण असं सांगू शकतो, प्रायमरी सोर्सेस आर सोर्सेस दॅट इमिट्स लाईट ऑफ देअर ओन बिकॉज ऑफ फर्स्ट देअर हाय टेम्परेचर, सेकंड द इफेक्ट ऑफ करंट बिंग पास्ड थ्रू देम अँड थर्ड वन केमिकल ऑर न्यूक्लिअर रिॲक्शन्स. ओके, आता याच्यातला जो सेकंड टाईप आहे इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी सोर्सेस. तर सेकंडरी सोर्सेस कोणाला म्हणायचं, तर जे सोर्सेस स्वतः लाईट निर्माण करू शकत नाहीत अशा सोर्सेसना काय म्हटलं जातं, सेकंडरी सोर्सेस. सेकंडरी सोर्सेस आर दोज सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट ऑफ देअर ओन बट रिसीव लाईट एनर्जी फ्रॉम अदर सोर्सेस अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर स्कॅटर इट अराउंड. जे दुसऱ्याकडून लाईट घेतात आणि ती लाईट स्वतः रिफ्लेक्ट तर करतात किंवा स्कॅटर करतात. फॉर एक्झाम्पल, सन इट इज अ सोर्स ऑफ लाईट, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, अँड मून इट इज द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. ओके, याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे वेवफ्रंट कशाला म्हणायचं. तर वेवफ्रंट कशाला म्हणायचं, तर वेवफ्रंटची डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येते, द लोकस ऑफ ऑल पॉईंट्स हॅविंग द सेम फेज ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड अ वेवफ्रंट. कुठल्या एखाद्या सोर्सपासून ठराविक वेळामध्ये लाईट वेव्जनी ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्सवरती असणाऱ्या सर्व पॉईंटचा जर आपण संच घेतला, सर्व पॉईंट्स जर आपण एकत्र केले तर त्यांच्यामुळं जे आपल्याला मिळतं त्याला वेवफ्रंट असं म्हटलं जातं. ओके, आता या वेवफ्रंटला बरोबर परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये वेव जी आहे ती काय होत असते, पुढं जात असते. दॅट इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर टू द वेवफ्रंट अँड द स्पीड विथ विच द वेवफ्रंट मूव्ह इज द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे हे वेवफ्रंट जे आहे ते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये लाईटच्या स्पीडनं आपल्याला ट्रॅव्हल झालेलं काय होतं पाहायला मिळतं. ओके, नाउ डिपेंडिंग अपॉन द जॉमेट्रिकल शेप्स ऑफ द वेवफ्रंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. म्हणजे वेवफ्रंटचा शेप कसा आहे, जॉमेट्रिकल शेप कसा आहे, भौमितिक आकार कसा आहे, याच्यावरून आपल्याला वेवफ्रंटचे 3 टाईप्स पाडता येतात. त्याच्यामधला पहिला जो टाईप आहे इट इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेवफ्रंट. आता स्पेरिकल वेवफ्रंट हे स्पियरच्या फॉर्ममध्ये असते म्हणून त्याला स्पेरिकल वेवफ्रंट म्हटलं जातं. स्पेरिकल वेवफ्रंट केव्हा क्रिएट होतं, तर पॉईंट सोर्स हा जर फायनाईट डिस्टन्सला असेल तर त्याच्यापासून क्रिएट होणारं वेवफ्रंट हे कसलं असते, स्पेरिकल वेवफ्रंट असते. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे इट इज कॉल्ड ॲज सिलेंड्रिकल वेवफ्रंट. सिलेंड्रिकल वेवफ्रंट सिलेंडरच्या शेपमध्ये जे वेवफ्रंट असते त्याला सिलेंड्रिकल वेवफ्रंट असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या ट्यूबपासून इमिट होणारं वेवफ्रंट हे सिलेंड्रिकल वेवफ्रंट असू शकतं. आता सिलेंड्रिकल वेवफ्रंट केव्हा क्रिएट होतं, तर लिनियर सोर्स हा जर फायनाईट डिस्टन्सला असेल तर आपल्याला सिलेंड्रिकल वेवफ्रंट मिळतं. आणि तिसरा जो टाईप आहे इट इज कॉल्ड ॲज प्लेन वेवफ्रंट. आता हे प्लेन वेवफ्रंट केव्हा मिळतं आपल्याला, जर पॉईंट किंवा लिनियर सोर्स हा जर इन्फानाईट डिस्टन्सला असेल तर त्यावेळेस मिळणारं वेवफ्रंट हे प्लेन वेवफ्रंट असते. द नेक्स्ट पॉईंट इज हायजेन्स प्रिन्सिपल. द हायजेन्स प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय पहा, each point on a wavefront acts as a secondary source of light emitting secondary light waves
called wavelets in all directions, which travel with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets in forward direction. The wavelets traveling in the backward direction are ineffective. आता हे हायजेन्स प्रिन्सिपलचं स्टेटमेंट आहे. हे काय सांगतं आपल्याला, तर कुठल्याही वेवफ्रंटवरचे जे पॉईंट्स असतात ते स्वतःला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट वेव्ह समजतात आणि ते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये लाईट वेव्ज आपल्याला इमिट करत असलेली काय होतात पाहायला मिळतात. यांच्यापासून इमिट केलेल्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यांना वेवलेट्स असं म्हटलं जातं आणि ह्या ऑल डायरेक्शन्समध्ये त्या सोर्सेसमार्फत काय केल्या जातात इमिट केल्या जातात. तर नवीन वेवफ्रंटची पोझिशन जर आपल्याला घ्यायची असेल तर ठराविक वेळानंतर परत आपण या लाईट वेवच्या पॉईंटचा जर एन्व्हलॉप घेतला तर इट गिव्स द न्यू पोझिशन ऑफ द वेवफ्रंट आफ्टर दॅट इन्स्टंट. ओके, आता या लाईट वेव्ज हायजेन्स प्रिन्सिपलनुसार हायजेनने असं सांगितलं की लाईट वेव्ज या फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच फक्त प्रपोगेट करतात. द बॅकवर्ड प्रपोगेशन ऑफ द लाईट वेव्ज हॅव नो फिजिकल एक्झिस्टन्स अँड दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज हायजेन्स प्रिन्सिपल. मी परत एकदा रिपीट करतोय. ईच पॉईंट ऑन वेवफ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्स कॉल्ड वेवलेट्स इन ऑल डायरेक्शन्स which travel with the speed of light in the medium. The new wavefront can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction and is thus the envelope of the secondary wavelets in the forward direction. The wavelets traveling in the backward direction have no physical existence. Okay, this is what called as Huygens principle. The next point is progress of plane and spherical wavefronts. First of all, we will see plane wavefronts, how the plane wavefronts are propagated in the medium. Now we consider AB as a plane wavefront. AB ना आपण ह्या ठिकाणी जे दाखवले डायग्राममध्ये ते प्लेन वेवफ्रंट आहे. आता हायजेन्स प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, व्हेन टाईम टी इज इक्वल टू 0. आता हायजेन्स प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, तर ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन द wavefront acts as a secondary source of light sending out light waves in the forward directions. ओके, प्लेन वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हा स्वतःला सेकंडरी सोर्स ऑफ लाईट वेव्ह समजतो आणि फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये तो काय करतो लाईट वेव्ज आपल्याला इमिट करत असलेला पाहायला मिळतो. ओके, द वेवलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्पियर्स. आता डायग्राममध्ये आपल्याला हे सेमी सर्कल्स दिसत आहेत पण ॲक्च्युअली ऑल डायरेक्शन्समधल्या जर आपण वेव्ज घेतल्या तर आपल्याला मिळणारं वेवफ्रंट जे आहे ते हेमिस्पियर आहे. ओके, हेमिस्पियरच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे वेवफ्रंट जे आहे ते मिळतं. द वेवलेट्स विल बी इन द फॉर्म ऑफ हेमिस्पियर्स ॲट लॅटर टाईम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी. समजा आता इनिशियली आपण टी इज इक्वल टू 0 घेतलेला, आता टीची किंमत समजा कॅपिटल टी एवढी आपण घेत असू तर फी दॅट इज द स्पीड ऑफ लाईट आणि कॅपिटल टी इज द टाईम. ओके, ह्या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला हेमिस्पियरची जी रेडियस आहे ती मिळेल आणि एवढ्या रेडियसचे हे हेमिस्पियर्स आपण काय करणार आहे ड्रॉ करणार आहे. द वेवफ्रंट ॲट टाईम कॅपिटल टी will be the envelope of all these hemispherical wavelets and will be plane A dash B dash as shown in figure. म्हणजे ह्या हेमिस्पियरवरचे जर आपण सर्व पॉईंट्स एकत्र केले तर आपल्याला ती नवीन वेवफ्रंटची जी पोझिशन आहे ती आपल्याला या ठिकाणी काय होते मिळते. ओके, दिस इज हाऊ द प्लेन वेवफ्रंट कॅन प्रोग्रेस. ओके, आता परत ए डॅश बी डॅशवरचे जे पॉईंट्स आहेत ते स्वतःला सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट समजतात आणि ते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये परत लाईट वेव्ज इमिट करतात आणि या पद्धतीनं प्लेन वेवफ्रंट हे एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काय झालेलं पाहायला मिळतं ट्रॅव्हल झालेलं पाहायला मिळतं. ओके, ऑन द सेम वे वी कॅन सी द प्रोग्रेस ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट्स. ओके, आता ज्या पद्धतीनं प्लेन वेवफ्रंट हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये पुढं कसं जातं आपण बघितलं त्याच पद्धतीनं आपल्याला स्पेरिकल वेवफ्रंट हे पुढं कसं जातं ते पाहता येतं. ॲट टाईम टी स्मॉल टी इज इक्वल टू 0 ज्यावेळेस टाईम 0 आहे त्यावेळेची स्पेरिकल वेवफ्रंटची इनिशियल पोझिशन जी आहे ती आपण दाखवल्या डायग्राममध्ये ए बीनं
ए बी जे आहे ते स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. परत हायजेन्स प्रिन्सिपलनुसार आपल्याला असं म्हणता येतं की ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन दिस वेव्हफ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट लाईट वेव्ज इन द फॉरवर्ड डायरेक्शन. सपोज स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी एवढ्या वेळामध्ये लाईट वेव्जनी ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते फी इंटू कॅपिटल टी एवढा असणार आहे. आणि व्ही टी एवढी रॅडियस घेऊन आणि जर सर्व स्पियरचे सेंटर्स आपण ए बी या वेव्हफ्रंटवरती कन्सिडर केले आणि जर आपण स्पियर्स ड्रॉ केले तर त्या स्पियरचा जो सरफेस असेल या सर्व स्पियरचा त्या सरफेसवरचे सर्व पॉईंट्स जर आपण एकत्र केले तर आपल्याला स्पेरिकल वेव्हफ्रंटची नवीन पोझिशन जी आहे आफ्टर टाईम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी जी आहे ती आपल्याला मिळते. आणि तुम्हाला जी डायग्रॅम दिसते आता स्क्रीनवरती त्या डायग्रॅममध्ये ए डॅश बी डॅशनं ही नवीन पोझिशन जी आहे ती या ठिकाणी काय केलेलं आहे डिनोट केलेलं आहे. डायग्रॅममध्ये आपण वेव्हफ्रंट ॲट स्मॉल टी इज इक्वल टू 0 डिनोट केलेला आहे. त्याच्यानंतर वेव्हफ्रंट ॲट स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी डिनोट केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या हेमिस्पियरची रॅडियस जी आहे ती आपण डिनोट केल्या स्मॉल व्ही इंटू कॅपिटल टी दॅट इज द रॅडियस ऑफ द हेमिस्पियर्स. आणि जी सेकंडरी वेवलेट्स आहेत ती पण आपण या डायग्रॅममध्ये काय केलेले आहेत दाखवलेले आहेत. तर या पद्धतीनं आपण हे सर्व पॉईंट्स आज जे आहेत ते पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण प्रायमरी सोर्सेस कशाला म्हणायचं, सेकंडरी सोर्सेस कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर वेव्हफ्रंट कशाला म्हणायचं, वेव्हफ्रंटचे 3 टाईप्स जे आहेत ते आपण पाहिले स्पेरिकल, सिलेंड्रिकल आणि प्लेन वेव्हफ्रंट. त्याच्यानंतर आपण हायजेन्स प्रिन्सिपल पाहिलं आणि त्याच्यानंतर प्रोग्रेस ऑफ प्लेन अँड स्पेरिकल वेव्हफ्रंट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. ओके, थँक्यू.